धुंदवडीकरीतून ह्यावेळेला त्यांना चांगल्या पद्धतीनं लीड मिळेल. नमस्कार. आपण खबरनामा या चॅनलवरून या धामणी खोऱ्यातील एक काँग्रेसचं नेतृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजे एस.के. पाटील. तर हे काँग्रेसचे सध्या सेवादलाचे गगनबावडा तालुका अध्यक्षसुद्धा आहेत. आणि गगनबावडा तालुका हा जसा अनेक बाबीने परिपूर्ण आहे, तसंच तो विविध लोकांनी असे नवीन जे युवक समोर येतात, नेतृत्व करतात, ह्यातून सुद्धा तो तालुका प्रामुख्याने ओळखला जातो आहे. त्यातले एक एस.के. पाटील सर आहेत. बंटीसाहेबांचा बालेकिल्ला असणारा हा गगनबावडा तालुका. आणि आताची स्थिती ही दोन आमदार समोरासमोर आहेत, त्यांची जी काय शक्ती आहे ती पणाला लावलेली आहे. आणि आत्ता एस.के. आहेत. तर एस.के. नमस्कार. नमस्कार. हे जे दोन उमेदवार आहेत काँग्रेसचे आता उभा राहिलेले, त्या उमेदवारांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? उमेदवारी देतानाच आमचे आदरणीय नेते बंटी पाटील साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आपल्या राजकीय खुबीचा वापर करून हे उमेदवार दिलेले आहेत. संभाजी पाटणकर असतील, ते अनुभवी आहेत, त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणि शुभांगी संपाळ, त्यांचे मिस्टर पुंडलिक संपाळ, चांगला कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे, गोरगरीब लोकांची कामं करतो आहे. गेली 5-6 वर्षे त्याचं हे सामाजिक कार्य सामान्यांपर्यंत पोचवलेलं आहे त्यानं. आणि हा विचार करून, ह्या गोष्टींचा विचार करून साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे. निश्चितपणे धुंदवडीकरीतून ह्यावेळेला त्यांना चांगल्या पद्धतीनं लीड मिळेल. पंचायत समितीचा उमेदवार म्हटला तर मागच्या वेळेला पंचायत समितीला काँग्रेसला इथली जागा घेता आली नाही, तर ह्यावेळेला ती कमी भरून आपण काढणार आहे 100%. त्यासाठी आम्ही अहोरात्र कार्यकर्ते, सर्व आमची पक्षाची निष्ठावान माणसं आहेत, ही सगळी अहोरात्र आम्ही राबतो आहे, प्रयत्न करतो आहे. आता जिल्ह्याचं नेतृत्व करताना माननीय बंटी साहेब हे जिल्हाभर फिरत असतात. आता ही वेळ अशी आहे की ते एक हाती सगळं काम करतात, कारण मागच्या ज्या निवडणुका झाल्यात महानगरपालिकेच्या, तिथं सुद्धा त्यांनी त्यांचं स्वतःच काहीतरी ताकद दाखवून दिली. आता हे जिल्हाभर दाखवायचे आणि ते दाखवत असताना गगनबावड्याकडे त्यांचं लक्ष कसं असणार आहे? निश्चितपणे आम्ही साहेबांना सांगितले की बिनधास्त राहा तुम्ही, कारण का गगनबावडा हा साहेबांचा मूळचा बालेकिल्ला आहे. राजकीय सुरुवात साहेबांनी ह्या गगनबावडा तालुक्यातून केलेली आहे. आणि आमची एक जबाबदारी पडते की आज राज्याचं जबाबदारी साहेबांच्यावर असताना किंवा काँग्रेस अडचणीत आहे, जिल्हाभर साहेबांना फिरायला लागते, राज्यभर फिरायला लागते. त्यामुळं आम्ही सांगितले की आम्ही जे गगनबावड्यावाले कार्यकर्ता आहोत, ते सर्वजण आम्ही 100% त्या साहेबांना जेवढं साहेबांना इतर ठिकाणी जाता येईल ह्यासाठी आम्ही गगनबावड्यात जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. कारण का गगनबावड्यात आम्ही साहेबांना जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि साहेबांना आम्ही मुळात सांगितलं की तुम्ही बिनधास्त राहा, आम्ही तालुक्याचा गगनबावड्याचा गड सांभाळतो, जे ठराविक कार्यकर्ते आहेत. तर हे होते एस.के. साहेब आणि मी के. राहुल.